महाराष्ट्र पारतंत्र्याच्या अंधकारात चाचपडत होता. वर्षातील 12ही अमावस्यांनी गराडा घातला होता. महाराष्ट्राची भूमी घोड्यांच्या टापाखाली वेदनांनी कणत होती, गाढाड जात होती. प्राणी मात्र झाले दुःखी, पाहता कोणी नाही सुखी. कठीण काळे ओळखी, धरिनात कोणी. माणसा खावया अंथरूण पांघरूण तेही नाही. घर कराया सामग्री नाही. काय करिता विचार सुचेना काही. अखंड चिंतेच्या प्रवाही पडले. सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यात सिंधू सागराच्या लाटा आणि संत सज्जनांचे टाळ मृदुंग नियतीच्या गाभाऱ्यातील शिवशक्तीला आवाहन करीत होते.
जी घटना, जो प्रसंग आपण पाहणार आहोत तर 400 वर्ष उलटून गेली. पूर्वापार भारतावर धार्मिक आक्रमण होत आलेले आहे. हे आक्रमक धर्मीय लोक पुढे येत चाललेले आहेत, सगळीकडे पसरत चाललेले आहेत. हे त्या 400 वर्षापूर्वीच्या काळात घोड्यांच्या टापा आणि तलवारींचे गणगणाट यांच्या आवाजाने ते कळत होते. आज ते पुढे येत आहेत आणि सगळीकडे पसरत आहेत. हे कळतं ते मशीन गनच्या गोळ्यांच्या आवाजाने आणि बॉम्बच्या स्फोटांच्या आवाजाने. हे आवाज बदललेले आहेत, पण मरणाऱ्यांच्या किंकाळ्यांचे आवाज मात्र बदललेले नाहीत. ते आमच्या परिचयाचे आहेत. ते आहेत दुर्दैवी भारतीयांचे. भारतीयांचे पूर्वापार 2 वर्ग आहेत, एक सुदैवी भारतीय आणि दुसरा दुर्दैवी भारतीय. सुदैवी भारतीय म्हणजे जे बाहेरून आलेले आहेत ते लोक, आणि दुर्दैवी भारतीय म्हणजे मूळचे इथले रहिवासी हिंदू. पण या हिंदूंच्या इतिहासामध्ये एक काळ मात्र असा येऊन गेला की जेव्हा महाराष्ट्र प्रांतामध्ये यांच्या भाग्याच्या आकाशामध्ये एकदम 3 तारे चमकले. तुकाराम महाराज, समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज. या 3 ताऱ्यांच्या तेजाचे वर्ण आणि पोत हे वेगळे वेगळे होते. एक होतं ते ज्ञानदेवांची विश्वाची माया घेऊन आलेलं विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म असं सांगणारं विष्णूचं स्निग्ध तेज तुकाराम महाराज. दुसरं होतं ते रामाच्या आशीर्वादाने साकारलेलं जय जय रघुवीर समर्थ ही वाणी दरा खोऱ्यामध्ये घुमवून सगळ्यांना जागवणार हनुमंताचं उष्ण ओज. आणि तिसरं तांडवांची ताकद दुष्टांना दाखवून देऊन पुन्हा एकदा परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय असं संभवलेलं शक्तीसहित साकारलेलं शिवाचं तेज शिवाजी महाराज. पण त्या आधीचा जो काळोख होता तो फार भयानक होता. अंधाराच्या सत्तेमुळे लोक प्रकाशाला घाबरू लागलेले होते. एखादी प्रकाश शलाका दिसली तर उत्सुकता होती, पण ती आपल्यावरती पडणार नाही याची लोक काळजी घेत होते. तशा त्या अंधारामध्ये एक सूर्य बिंदू प्रगटला. तो हलू लागला, चालू लागला आणि लोकांचा नैराश्य झाला. सूर्याला चालू नको असं म्हणता येत नाही, त्याच्या प्रकाशाला रात्रच राहू दे असं देखील म्हणता येत नाही. हा होता सूर्योपासक सूर्याजी पंत आणि राणूबाई यांना सूर्यप्रसादामुळे झालेला पुत्र तो मारुतीचा अंश घेऊन जन्मलेला होता नारायण. नारायणांचं मध्ये लहानपणापासून एक विशिष्ट असं आगळेपण दिसत असे. एक तर पहिली गोष्ट तो कधीही रडत नसे, दुसरी गोष्ट तो कशालाही भीत नसे, तिसरी गोष्ट म्हणजे तो मुळातच निरक्त होता. बाहेर जाऊ नको, चोर तुझ्या अंगावरचे दागिने काढून घेतील असं म्हणल्यानंतर तो म्हणायचा की दागिने तुम्हीच काढून घ्या, मी बाहेर जाणार. मारुतीच्या अंशाने शरीरामध्ये राहणार म्हटल्यानंतर त्याला एक विलक्षण सामर्थ्य आणि चपळपणा स्वाभाविकपणाने होता. किशोरवयामध्ये इतकी ताकद होती की खळ्यावरती जोगळ्याची पोती भरणं चाललेलं होतं आणि त्या खळेकरी माणसाने असं म्हटलं की काय नारबा नेते का थोडस जोंधळा. हो नेतो की. बरं कशात नेताय? पोतं भरून दे म्हणला. पोतं भरून दे म्हणल्यानंतर नेता येईल का म्हणला. हो नेता येईल की म्हणला. त्यांनी पोतं भरलं. यांनी पाठीवरती ते पोतं टाकलं आणि तो पळत घरी आला. पाठीवरती पोतं घेऊन त्याच्या पाठीमागे हा खळेकरी पळत आला. त्याला दम लागला होता, पण पाठीवर जो पोतं घेऊन पडलेल्या ह्या मुलाला दम लागला नव्हता. तेव्हाच लोकांना लक्षात आलं हे सगळं पाणी काहीतरी वेगळं आहे.
हे सामान्य काम नाही आहे. सगळ्या गोष्टीमध्ये बोलणे सुंदर, चालणे सुंदर, लिहिणे सुंदर, वाचणे सुंदर आणि भक्ती, ज्ञान, वैराग्य सुंदर करूनही जावे असं जे समर्थांनी म्हटलंय ते स्वतः त्यांनी करून दाखवलं. रामनवमीला 1530 शके म्हणजे 1608 साली त्यांचा जन्म झाला आणि 8 वर्षाचे ते झाले तोच त्यांनी आपल्या मोठ्या भावाकडे अनुग्रह मागितला. तो अनुग्रह देणार नाही म्हटलं, तू लहान आहेस अजून म्हटल्यानंतर ते रुसून जे मारुतीच्या देवळात गेले त्याच ठिकाणी रामाचा अनुग्रह त्यांना लागला, नाव मात्र मिळालं आणि त्यानेच रामदास हे नाव ठेवलं. कारण हे जे गंगाधर म्हणजे त्यांचे मोठे बंधू होते ते त्यावेळेला फक्त 14 वर्षाचे होते. सूर्याजी पंत म्हणजे वडील, त्यांना रामाचा अनुग्रह 1604 मध्ये झाला. त्यांच्या वडील बंधूंना 9व्या वर्षी 1614 मध्ये झाला आणि समर्थांना तो 8व्या वर्षी 1616 मध्ये झाला. हे सांगण्याचं कारण असं आहे की 12 वर्षाच्या काळामध्ये एकाच घरामधल्या 3 लोकांना रामाचा साक्षात्कार होणं ही जगाच्या आध्यात्मिक इतिहासामध्ये अद्भुत गोष्ट आहे. ती नंतर कधीही घडली नाही. त्याच्यानंतर त्या मोठ्या भावाने असं सांगितलं होतं, श्रेष्ठ त्यांना म्हणत असतात की आईला तू याच्या लग्नाच्या भानगडीत मात्र पडू नको. पण आईला काही राहत नव्हतं. आई म्हणजे काही तरी भविष्य हवं आणि तर त्यांनी नारायणा मी तुला शपथपूर्वक एक गोष्ट सांगणार आहे आणि तू ती ऐकायला पाहिजे. तो म्हणला सांग आई, मी ऐकतो. काही झालं तरी देखील अंतरपाठ धरेपर्यंत, बोल्यावरती सोडून अंतरपाठ धरेपर्यंत तू लग्नाला नाही म्हणू नकोस. असं म्हटल्यानंतर बरं अगोदरच हो म्हणलेले आहे. तसं त्यांना ज्या वेळेला चिडवायला मुलं लागत असत त्यावेळेला वडाच्या झाडावरनं त्या डोहामध्ये उडी टाकून, नदीमध्ये उडी टाकून स्वतःच्या डोक्याला लावून घेतलेलं होतं. जन्मभर ते टेंगूळ त्यांच्या डोक्याला होतं की मला लग्न नाही करायचं. पण आईने म्हटल्यानंतर त्यांनी कबूल केलं. मामाजी भांजी पंत बोधलापूरकर म्हणून होते, त्यांचीच मुलगी होती आणि ते लग्न ज्या वेळेला लावत होते त्यावेळेला शुभमंगल सावधान असं म्हणताना सहज त्याने विचारलं किंवा हे काय म्हणतात, कुणाला सावधान म्हणतात. त्यावेळेला त्या मेवड्याने असं म्हटलं की अरे तुलाच म्हणतायत, आता 1.25 मणाची बेडी पडणारे पायामध्ये, तर तुला सावधान म्हणतात. हो मी सावध आहेच म्हणले आणि पळून गेले. द्विज सावधान ऐसे सर्वत्र विवाह मंगली म्हणती, ते एका रामदासे ऐकले असं तया सदा प्रणती, असं गोरोबांनी काव्य केलेलं. त्याच्यानंतर तो मुलगा जे पळत निघाला, या सगळ्या लोकांना जाग येणं की हा मुलगा गेला कुठे आणि चाललाय कुठे हे कळेपर्यंत ते गेलेले होते. तिथून जिथं ते लग्न लागलं होतं आसनगाव, त्याच्यापासून 3-4 कोसावरती गोदावरीवरती, त्या गोदावरीचा प्रवाह त्याच्या पलीकडे जाऊन ते दक्षिण तीराने चालले आणि ते चाललेले होते. ते आपल्याला ही गोष्ट भौगोलिक दृष्टीने लक्षात घ्यायला पाहिजे की हे ते 3 महापुरुष महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनामध्ये निर्माण झाले, ज्यांनी सुंदर ग्रंथसंपदा निर्माण केली. ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज आणि समर्थ रामदास यांची जी जन्मस्थळ आहे, समर्थांचं जामगाव, त्या ज्ञानेश्वर महाराजांचं आपेगाव आणि एकनाथांचं पैठण, हे एकमेकांच्या पासून म्हणजे एकूण 100-125 मैलाच्या परिसरामध्ये महाराष्ट्राच्या मध्यावरती आहे. आणि समर्थाच्या निघून गेले ते गोदावरीच्या तीराने जात जात पहिल्यांदा आपेगाव, त्याच्यानंतर पैठण आणि त्याच्यानंतर तसेच पुढे सरळ उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिककडे गेले. तर जाताना मला असं वाटतं की ज्ञानेश्वरांचा आणि एकनाथ महाराजांचा आशीर्वाद पण त्यांच्या पाठोपाठ गेला असं पाहिजे. त्यानंतर ज्या वेळेला तिथं ते नाशिकला गेले त्यावेळेला ते रामापुढे उभे राहिले. करुणाष्टकम हे स्तोत्र त्यावेळेला त्यांना स्फुरली आणि हे सगळं करताना त्यांना माहिती की क्षेत्राच्या ठिकाणी काही फार तप साधना करता येणार नाही, म्हणून थोडस लांब
टाकळी या गावाला ते तप करत राहिले होते. त्या तपाच्या मध्ये गायत्री पुरुष चरण श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र, त्याच्यानंतर स्वाध्याय, नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत, श्रुती, मुख्य आत्मप्रचिती, शास्त्रीय संहिता असं जे त्यांनी पहिल्याच समासामध्ये दाखवत म्हटलेलं आहे, ते सगळा स्वाध्याय त्यांचा ते झाला. योग साधना त्या ठिकाणी झाली, व्यायाम तर करतच होते. या सगळ्या गोष्टी करताना हे सगळं करणं, सर्वं कर्म केलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सर्व कर्म कृतार्थ होतात. त्यामुळे आत्मज्ञान झालं, रामाच्या पुढे उभं राहिले. रामाने सांगितलं की आता 12 वर्ष तीर्थयात्रा, कारण की हा जो काही अनुभव आहे तो स्थिर व्हायला पाहिजे. या टाकळीच्या तपोवनामधल्या शेवटच्या 3-4 वर्षामध्ये जे काही पुढे राष्ट्रकार्य त्यांच्यातनं व्हायचं होतं, त्याच्या संबंधी काही घटना घडल्या. एक तर शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरीवरती. शहाजी राजांनी निजाम सोडवलं होतं आणि नुकतीच दिल्लीची मनसब घेतलेली होती. त्याच्यामधल्या नाशिक आणि संगमेश्वर याच्यावरती त्यांनी कब्जा केलेला होता आणि शहाजी राजांचा पावसाळ्याच्या मधला 4 महिन्याचा काळातला मुक्काम हा नाशिकला होता. असं 2-3 वर्ष होतं. त्याच वेळेला शहाजी राजे आणि समर्थांची भेट झाली. शहाजी राजांना आपल्या मनातले भाव प्रगट करण्याला अवसर सापडला आणि समर्थांना सुद्धा कळलं की यांचं एकूण अंतरंग काय आहे. अंतस्फूर्तीतून त्यांनी पण प्रेरणा दिल्या. ती परिस्थिती राजकीय अशी होती की शहाजहानने निजाम पडवलेला होता. शहाजी राजांनी पहिल्यांदा निजाम, नंतर निजापूरचा आदिलशहा, त्याच्याकडून पुन्हा निजाम आणि त्याच्यानंतर दिल्लीचं मोगल सरकार असं सगळ्या ठिकाणी नोकऱ्या केलेल्या होत्या. असा जो प्रवास केला त्या ठिकाणी प्रत्येकाने त्यांना मान दिलेला होता. त्यांना प्रत्येकाने आपल्याकडे यावे अशी त्यांची मनधरणी केलेली होती. प्रत्येकाने त्यांना सर्वलष्कर हा किताब देऊन 12,000 आणि त्याच्या वरच्या सैन्याची मनसब दिलेली होती. भीमांदिरा यांच्या मधल्या प्रांत त्यांच्याजवळ होता. कोणीही त्यांच्याशी वैर धरलं नव्हतं, कारण प्रत्येकाला माहिती होतं की ज्याच्याकडे शहाजी राजे त्याच्याकडे महाराष्ट्र. आणि या सगळ्या गोष्टी माहिती असल्यामुळे समर्थ ज्या वेळेला रामरायाच्या भेटीला गेले तीर्थाटनाच्यासाठी म्हणून, त्याच्या अगोदर हे सगळं शहाजी आणि समर्थ भेट झालेल्या होत्या. त्यांनी ज्या वेळेला तीर्थाटनासाठी म्हणून बाहेर पाऊल टाकलं त्यावेळेला 50 वर्ष झालं. सगळीकडे राक्षसांचं राज्य. प्रत्यक्ष बातम्या पाहणं आणि प्रत्यक्ष अनुभवणं याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि त्या बातम्याच्या मधून सुद्धा राग येतो. जसं की सीतेचा शोध घेताना हे सगळे वानर समुद्र किनारी आले त्यावेळेला त्यांना त्या संपातीने म्हणजे जटायूच्या भावाने सांगितलं की सीतेला रावणाने दिलेली आहे आणि लंकेमध्ये अशोकवनामध्ये सीता आहे. त्यावेळेला यांना सगळ्यांना आनंद झाला, कारण की सीता सापडली. राग पडत नव्हता, पण इतका काही राग नव्हता. पण ज्या वेळेला हनुमंतांनी हे ऐकलं की सीता तिथं आहे आणि ज्या वेळेला ते गेले प्रत्यक्ष तिची स्थिती पाहिली त्यावेळेला जो काही क्रोध निर्माण झाला तो लंका दहनापर्यंत गेला. त्यामुळे यवनी अत्याचाराच्या बातम्या समर्थ ऐकतच होते. थोडासा राग येत होता, पण जेव्हा का म्हणून तपोभूमीच्या बाहेर पाऊल टाकलं आणि प्रत्यक्ष बघायला लागले तसं जसं पावला उद्रेक व्यक्त झाले. तो एक मोठा आघात होता की अंतःकरणामध्ये परिपूर्ण सत्वगुण आणि बाहेर सगळीकडे तमोगुणाचं थैमान असं चाललेलं होतं. त्यामुळे आतली भीमशक्ती सळसळू लागली. मुठी अभावितपणाने वळल्या गेल्या. नजरेतून अंगार फुलू लागले. मस्तकामध्ये देवचिंतनाबरोबर देशचिंतन सुरू झालं. कोणाचंही लक्ष सहज वेधलं जाईल असं ते व्यक्तिमत्व विमनस्कपणाने चालू लागलं. काय करावं या विचारामध्ये श्रीराम 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 हरिओम हरिओम हरिओम. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जे कांची गंगा
व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो होता परस्परे जडो मैत्र जीवांचे मी माझ्या रामाबरोबर असतो. मारुतीला या मार्ग दाखवतो तसा मी चालतो. इथं पूजा नाही. रामकृष्ण हरीचा पूजा नाही का? पाय पडतो. पोरा, तू बाहेर पडलायस, यात्रा करतोयस, वारणाचा दिसतोयस, मोठ्यासा दोन्ही पोचतोयस, लय ज्ञानी आहेस. रामाला मी कळतो तुझं ज्ञान. ज्ञान टिकल्याशिवाय गोड कसं लागेल? अरे आजपर्यंत शिकलं असेल पिकं पुढं, तर तुला आजपर्यंत ठाऊक असलेलं यात्रा करताना उमगलेलं आंबडवाट सांगली काही? यात्रा करताना उमगले. आजवरचा अनुभव फार दाहक आहे बाबा. तपपूर्तीनंतर सगळं प्रभू रामचंद्रांच्या पायी आगमन केलं आणि त्यांच्याच अनुज्ञेनं तीर्थे यात्रेला निघालो. पंचवटी सोडल्यावर प्रभू रामचंद्रांना सीता मातेच्या शोधात राक्षसांच्या राज्याकडे जावं लागलं. इथं मी पंचवटी सोडल्यावर पाहतो तर इथंच राक्षसांचं राज्य होतं. सगळीकडे त्यांची ठाणं, त्यांचेच मोहल्ले. अरे असलं अनुभव तर माऊलीला सुद्धा आलं होतं. मग तुम्हाला मला चुकणार नाही थोडं. हेच म्हणतो. मगाशी भजनानंतर गावकऱ्यांनी माऊलींचा प्रसाद आणला. काय मागितलं माऊली? जे खडांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो होता परस्परे जडो मैत्र जीवाच दुरिताचे टिमिले जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो तेला हो राणीचा. पण दुष्टांच्या स्वाऱ्या आपल्यावर येऊन आदळत होते. देवगिरीचा शूर शंकरदेव मलिक काफरनं मारला. महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा या देवगिरीच्या पतनाबरोबर नाहीशी झाली. दुष्टांचा सुकाळ झाला. 2-250 वर्षात तुम्ही आम्ही आपल्याच भूमीत गुलाम झालो आहोत. चारित्र्यहीन नेतृत्वानं आदर्शाचा खडाच नव्हता.
त्यासाठी सामर्थ्य संघटित करायला, त्यासाठी देश एक पाहायला पाहिजे. रामा, तुझ्या आज्ञेनं केंद्रीय अडथळा निघालोच आहे, त्याबरोबर संदेश नाही. आता कुठे रमणा नाही आणि रेंगाळ नाही. रामाराया, जशी तुझी इच्छा. जय जय रघुवीर समर्थ. इथंच प्रतिकार सुरू करावा का, अशी जी उर्मी निर्माण होत होते, त्याच्यावरती जणू काही रामरायाने सांगितलं की ही वेळ नाही असेल, आता काही गडबड करायची नाही, सगळं पहिल्यांदा पाहून. म्हणून समर्थ निघाले. पहिला मारुती टाकळीमध्ये स्थापन केलेला होता, तो उद्धवासाठी स्थापन केलेला होता. आणि तिथून निघालेले होते आणि एकदम काहीतरी उद्रेक करायचं, ते जणू ते रामरायाने फोडूनच धरलं होतं. तशाच प्रकारची घटना मारुती रायांच्या जीवनामध्ये पण घडलेली आहे, की ज्यावेळेला अशोक वनामध्ये ते पोहोचले होते, त्यावेळेला तिथे ते लपून राहिलेले होते झाडाच्या पाठीमागे. आणि त्याच वेळेला रावण आला आणि सीतेला वेगळं बोलायला लागला. त्याच्यानंतर ती काही बोलली नाही आणि नंतर तिने एक दोन उत्तरं दिली. त्याच्यावरून तो चिडून हातामध्ये तलवार घेऊन तो तिच्यावरती धावला. तेव्हा मारुती रायांना असं वाटलं की आता त्याला पकडून मारून टाकावा, परंतु त्याला कोणीतरी ओढून धरतंय, अशा प्रकारची जाणीव झाली की तुला काही हे काम सांगितलेलं नाही आहे. त्यामुळे पण असं वाटलं की हिला सांभाळेल कोण, हिचं रक्षण कोण करेल. आणि असं वाटतंय तो वरती जो तलवारीचा हात रावणाने वर केलेला होता, तो हात मंदोदरीने पाठीमागून येऊन धरला आणि तिने रावणाची निर्भर्सना केली. आणि ते झाल्यानंतर हनुमंताला समजून गेलं की अरे हिचं संरक्षण करण्याचं काम आपलं नाही, तिचं संरक्षण आपोआप होत आहे. म्हणून माझं काम जेवढं आहे तेवढंच मी करीन. आत्ताचं माझं काम आहे ते देश पाहण्याचं काम आहे, तीर्थाटन करण्याचं काम आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी काही पद्धत सांगून दिलेले, पहिले हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी, असा जो क्रम आहे तो क्रम त्यांच्या जीवनामध्ये पण होता. पण दुसरा जो मारुती येतो स्थापन केला त्यांनी काशीला हनुमान घाटावर. आता हनुमान घाटावरती इकडून जाऊन मारुती तिकडे स्थापन करण्याचं कारण काय? त्याचं कारण असं होतं की हनुमान घाट हे नाव होतं तरी देखील तिथे हनुमानाची मूर्ती नव्हती, त्यामुळे तिथं समर्थांना मारुती स्थापन करावं लागलं. असं करत करत ते काशी, मथुरा, अयोध्या, श्रीनगर, बद्री केदार, श्वेत मारुती, उत्तर मानस, उत्तरेची सगळी तीर्थक्षेत्र, जगन्नाथपुरी, सेतुबंध रामेश्वर, त्याच्यानंतर श्रीलंका, गोकर्ण महाबळेश्वर, शेषाचल, श्रीशैल्यम, त्याच्यानंतर किष्किंधा, पंबा सरोवर, असं करत करवी म्हणजे कोल्हापूर, परशुराम, महाबळेश्वर, पंढरपूर, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, पंचवटी, असं करून पैठणला. इकडे राजकीय परिस्थितीच्या बाबतीत जर का बघायचं झालं तर समर्थांच्या तीर्थाटनाच्या पहिल्याच वर्षी आदिलशहा आणि मोगल यांच्यामध्ये जे काही बेबनाव झालेला होता, तर शहाजहानने निजाम पूर्ण बुडवलेला होता. आता अगोदर हे लक्षात घेतलं पाहिजे की शहाजी राजे आणि समर्थ यांचं बोलणं झालेलं आहे त्याच्या पुढच्याच वर्षी ही गोष्ट घडली की शहाजी राजे यांनी विजापूरच्या आदिलशाहाला सांगितलं की अरे हे मोगल जे आहेत ना ते सगळा देश पादाक्रांत करतील आणि ते तुमची स्वतंत्र सत्ता राहिली पाहिजे, नाहीतर तुम्हाला सुद्धा हे पूर्णपणे लुटतील आणि राज्य करतील. तर मग काय करतो, तर मी निजामची गादी जी आहे ती पुन्हा स्थापन करतो, तू शांत राहा. आणि असं त्याला सांगितल्यानंतर अहमदनगरला मूर्तिजा नावाचं निजामच्या एका पोराला घेऊन त्यांनी निजामची गादी स्थापन केली भीमगड पेमगिरी या ठिकाणी. आणि
मोगलांनी जो काही निजामचा मुलूक घेतला होता तो सगळा पुन्हा घेण्याचा उद्योग सुरू केला. वेगाने ते केले. आदिलशाह थंडच होता, याचं कारण की त्याला अगोदरच सांगितलं की तू शांत राहा, मी असं करतोय म्हणून. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या मुलगाला धक्का लागत नव्हता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मोगलांना जर काही इतकं कोणीतरी हकलत असेल दिल्लीच्या, तर त्याला ते हवत होता. त्यामुळे शहाजी राजांनी भराभर मुलूक घ्यायला सुरुवात केली. तेव्हा दिल्लीच्या शहाजहान राजाने बादशाहने असं आदिलशाहला सांगितलं की अरे मूर्खा, हा हिंदूंचं स्वराज्य स्थापन कर. आणि तुझ्या हे डोक्यात कसं येत नाही, कारण की निजामची गादी वगैरे सगळं वरवरचं नाटक आहे. आणि त्याच्याच सैन्यात एकही मुसलमान सरदार नाही, सगळे हिंदू कराटे आहेत, हे तुझ्या डोळ्यात कसं बसलं नाही. आणि तू ते पहा की एक जण सुद्धा मुसलमान नाही आहे. तेव्हा आदिलशाहच्या डोक्यामध्ये दत्त प्रकाश पडला की हे काय चाललेलं आहे. आणि त्यावेळेला हे आदिलशाह आणि दिल्लीचा बादशाह हे एकत्र येऊन त्यांनी शहाजी राजांना विरोध केला. ही गोष्ट पूर्वी महाभारतामध्ये ज्या वेळेला चित्ररथ गंधर्वाने दुर्योधनाच्या भुसक्या बांधून नेणं चालवलेलं होतं, त्याला वनवासामध्ये पाठवलं होते, त्यावेळेला धर्मराजांनी भीम आणि अर्जुन यांना सांगितलं की त्याला सोडून आणा. तर ते म्हणले की का सोडून आणायचं. ते म्हणले, धर्मराजाने सांगितलं की आपल्यामधलं जे काही वैमनस्य आहे ते असेल, पण ज्या वेळेला बाहेरची सत्ता आपल्यावरती आक्रमण करेल त्यावेळेला 100 कौरव आणि 5 पांडव, आपण सगळे 105. ही गोष्ट हिंदूंनी कधी ऐकली नाही. पण मुसलमानांना मात्र ही राजकीय ज्ञान त्यांना उपजतच होतं. आणि धर्माच्या नावाखाली ते एकत्र आले. आणि त्याची कुणकुण शहाजी राजांना लागताच त्यांनी त्या निजामच्या वारसाला मामोली गडावरती आणलं. त्यावेळेला सुद्धा त्यांचा पाठलाग करत करत हे दोघही जण आले. आणि त्यांनी माहुलीला वेढा घातला. शहाजी राजांना शरण यायला लागलं. स्वराज्य स्थापनेचा जो पहिला प्रामाणिक प्रयत्न होता तो अशा रीतीने फसला. सरळ मुलूक आणि तो निजामचा वारस मोगलांना परत करायला लागला. पण आदिलशाहने त्यांना सेवेमध्ये रुजू करून घेतलं आणि त्यांना पूर्वीच्या सारखे मानपान दिले पूर्ण, कारण की ते सामर्थ्यवान होते. पण ज्या वेळेला माहुलीला वेढा पडलेला होता आणि शहाजीराजे आतमध्ये अडकलेले होते, त्यावेळेला सिसोदिया वंशाचे त्यांचेच एक रक्ताचे भाऊ बाजी घोरपडे मुधोळकर यांनी शहाजी राजांची कराड पासून वाईपर्यंतची सगळी वतनं लाटली. म्हणजे जे शहाजहान आणि आदिलशाह हे वेगळ्या वेगळ्या वंशातले आणि रक्ताचं नातं नसलेले होते, ते धर्माच्या नावाखाली एकत्र आले. आणि रक्ताच्या नात्याचे हे दोघं जण त्याच्यामध्ये एकाला या लोकांनी अडकवल्यानंतर म्हणजे त्यांनी एक दिली दाखवली, त्याच वेळेला यांनी ते दिली दाखवली. दाखवून दिलं की धर्माच्या नावाखाली हिंदू कधी एकच नाही. हिंदूंच्यासाठी दुसरं कोणी कधीही काही केलेलं नाही आहे. पण हिंदूंच्या हितासाठी हिंदूंनी जर का काही केलं तर त्या विरुद्ध नेहमी पहिल्यांदा हिंदूच उभे राहतात, ही आपली परंपरा. स्वराज्य संस्थापनेचं तोरण मात्र बांधलं गेलेलं होतं. त्यावेळेला शिवाजी महाराज 16 वर्षाचे झालेले. समर्थ पंढरपूरला आले आणि पंढरपूरला आले त्यावेळेला पांडुरंगाचं दर्शन घ्यायला गेले. येथे कार्य उभा श्रीरामा मनमोहन मेघश्यामा असं त्यांचं ते काव्य प्रसिद्ध आहे. आणि त्याच्यावरून लोकांनी तो पुराण पण माजवलेला आहे की त्यांना काही पांडुरंगाबद्दल प्रेमच नाहीये वगैरे वगैरे. हे लोकांना माहिती की समर्थांनी पांडुरंगाच्या 2-3 आरत्या केलेल्या आहेत. एकंदर 25 अभंग पांडुरंगाचे हे समर्थांच्या वाङ्मयामध्ये आहेत. त्यांनी त्यावेळेला तशा प्रकारचा अभंग केला. याचं कारण त्यांना असं म्हणायचं होतं की इतकं देश पारतंत्र्यामध्ये इतकी गुलामगिरी सहन करतोय, त्यावेळेला देवा चापाबाण काय केले तर कटावरी ठेवले. अरे आता तुझ्या धनुष्यबाणाची गरज आहे, तू कमरेवरचे हात ठेवून उभं काय राहिला आहे. दिसे हनुमंत एकला हाता सैन्यामधून कुठला
हे विरोध असं केलेलं आहे की सगळं सैन्य पुढे तरी टाकून नुसतं एका बाजूला येऊन उभं राहिलेलं आहे. फक्त इथं हनुमंत दिसतोय, त्या सैन्यामधून हा कुठून इथं आला का काय? पण हे सगळं त्यांनी यासाठी हे काव्य त्यांना सुचलं की आज देशाच्या परिस्थितीसाठी म्हणून शस्त्रधारी रामाची आवश्यकता आहे. कमरेवरती हात ठेवून उपयोग नाहीये. आणि त्या भावानुसार ते काव्य आलं. पण आमचे लोक कुठल्याही गोष्टीवरून ऋण आपल्यामध्ये कसं वाजवतात त्याचे उदाहरण आहे. कुणाशी लढायचं हे आमच्या लोकांना कधी कळलं नाही. आणि असं पांडुरंगाच्या बाजून पुढे जात जात ते पैठणला ज्या वेळेला आले त्यावेळेला ते तर त्यांच्या आईच्याकडनं एकनाथ महाराजांच्या पत्नी गिरिजाबाई यांच्याशी नातं होतं. त्याच्यानंतर समर्थाला लहानपणीच पैठणला नेलं जात असे. आणि या सगळ्या गोष्टीवरून ज्यावेळेला पैठणला ज्यावेळेला ते गेले त्यावेळेला त्यांना ते सगळे पूर्वीचे दिवस आठवले. तो सगळा भूतकाळ आठवला. त्याच्या बाळामधनं सहज रामाचा शब्दरूपाने तो प्रकट व्हायला लागला. श्रीराम 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 हरि ओम हरि ओम हरि ओम. प्रतिष्ठा पैठण दक्षिण गंगा गोदावरीच्या स्थानी बसले आणि एकनाथ स्वामींच्या वास्तव्यानं पुनीत झालेलं हे तीर्थस्थान महाराष्ट्राची ही प्राचीन राजधानी देवगिरीच्याही आधीच सातवाहनांची शौर्यगाथा सांगणार. हा झाला शतकानुपूर्वीचा. मठारांच्या गाथा आल्या आणि देवगिरी बेचिराग झाली. पैठण मोगलांच्या कचाट्यात सापडली. वैभव तर आधीच रसात राहणार गेलो. म्हटलं तर एक वैभव अजूनही उरलं, विद्वत्तेचं वैभव. वैदिक संस्कृतीच्या या व्यासपीठामुळे पैठणला दक्षिण काशीचं स्थान लागलं. पैठणच्या ज्ञान मंदिराची ध्वजा अधिक उंच केली की संत भानुदासांच्या पुरातील लेखनात देवगिरीच्या जनार्दन स्वामींचा त्यांना अनुग्रह लागला. प्रत्यक्ष दत्तात्रयांनी मदंगाच्या रूपात एकोबाला दर्शन दिले. त्यांनी संस्कृतातलं ज्ञान प्राकृतात आणण्याची ज्ञानदेवांचीच कवड मान्यवर घेतली आणि त्यातनं परदुःखावर शीतल शिकवण केली ज्ञानगती. सर्वाभूती परमेश्वर पाहण्याचा सर्व संतांप्रमाणेच त्यांचाही विशाल दृष्टिकोन. लहानपणी केव्हा तरी वडिलांनी नाथांच्या पायावर घातल्याचा अनुभव स्मरत आहे. त्यावेळी आपण अगदीच लहान होतो. आताही त्यांच्या पायी मूल होऊन बसतो. त्यांचं मार्गदर्शन ते सांगतील ते ऐकतो. श्रीराम नारायणा, तू रामदास, प्रभू रामचंद्राचा तुला वरद हस्त. तीर्थयात्रा पूर्ण करून माझ्याकडे आलास, विसावलास. पण कृष्णा काठ तुझी वाट पाहतोय. तुझं कार्य तिथं आहे. रामकृपेची कावड खांद्यावर घे. रामासारखा आदर्श पुरुष तिथे घडतोय. तुला त्याला सहाय्य करायचे. शिथिल समाजावर फुंकर घालायचे. स्वार्थ कारणावर कोरडे ओढायचे आहे. मूर्खाच्या वर्मावर बोट ठेवायचं आहे. आज माणूसपणाच्या ओळखीची गरज आहे. तुझ्या कार्यासाठी तुला आत्मकारणाबरोबर समाजकारणाची आणि प्रसंगी राजकारणाची ही कास धरावी लागेल. उठ उठ, महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुझी नितांत गरज आहे. सर्वार्थाने रामदास हो. नुसता दास नाही तर समर्थ रामदास हो. समर्थ रामदास हो.
समर्थ पैठणला काही दिवस होते आणि त्या ठिकाणी त्यांना जे कपाळावरती लहानपणी टेकूळ आलेलं होतं ते जन्मभर होतं त्याच्याकडे पाहून एका जामगावच्या माणसाने ओळखलं की हा नारायण असतो. ते त्याला भेटले आणि म्हणाले की तू नारायण आहेस. हो. आईला ताबडतोब भेट. इतकं दुःख त्या माऊलीने सहन केलेलं आहे कारण मोठ्या भावाने सांगितलं होतं की याला लग्न करायला लावू नकोस आणि ते न ऐकता आईने तो प्रयत्न केला आणि हा गेलाच. त्याच्यावर विलक्षण दुःख होतं तिला. त्याने सांगितलं की रडून रडून तिचे डोळे गेले. समर्थांना राहवलं नाही. लगेच निघाले. तो माणूस तिथं पोचायच्या आतमध्ये समर्थ दारावरती भिक्षा मागण्यासाठी जय जय रघुवीर समर्थ असा नाद केला आणि तर ती त्याची भाऊजाई ती भिक्षा घालण्यासाठी आली. ती भिक्षा घालण्यासाठी आली त्यावेळेला आईने आपण विचारलं की कोण आहे का. त्यावेळेला भिक्षेकरी आहे. त्याच्यावर पुन्हा यांनी जय जय रघुवीर समर्थ असा ज्यावेळेला आवाज केला त्यावेळेला आतून त्या म्हातारीने कोण नारबा का इतक्या वर्षांना असं म्हटल्यानंतर सरळ आईच्या जवळ बसले. आईने ओळखलं की हाच तो. सगळीकडे आनंद तर होणारच होता पण ते आईला पाहायला मिळालं पाहिजे म्हणून रामाच्या अंतःकरणामध्ये ज्या स्फुरणासहित असलेली शक्ती होती त्याबरोबर आईच्या डोळ्यावरून हात फिरवला. आईला दिसायला लागल्यानंतर तिला असं वाटलं की काय जादू आहे. याला कुठलं तरी भूत वगैरे वश आहे. म्हणून विचारलं की तुला कुठे भूत वगैरे वश आहे का रे. तसं वाटलं हो भूत मला वश. कोणतं भूत आहे. त्याच्यावर त्यांनी एक काव्य केलं. तिथल्या तिथे होते वैकुंठीच्या कोणी शिरले अयोध्या भुवनी लागिले कौशल्याच्या स्तनी ते भूत गेम आहे. पितयाचे भाकेसे कैकेयीचे वनवासी मानून गेले अरण्यासी ते भूत गेम आहे. सुग्रीवाचे पालन वालीचे निर्दारण तारी पाण्यावरी पाषाण ते भूत गेम आहे. रक्षी भक्त विभीषण मारी रावण कुंभकर्ण तोडी अमरांचे बंधन ते भूत गेम आहे. सर्व भूतांचे हृदय नाम त्याचे रामराय रामदास नित्य काय त्याची भूत गेम आहे. असं ते काव्य केलं. सगळी देशाची परिस्थिती काय आहे हे आपल्या वडील बंधूंना सांगितलं. त्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. ते म्हणाले ज्ञानेश्वरांसारखे महाभागवत जरी आज यावेळेला अवतरले असते तरी त्यांनी काय सांगितलं असतं. देवाचं स्मरण करा असं सांगितलं असतं. पण समर्थांना ही मनोभूमिका मान्य नव्हती. देवाचं स्मरण करावं हे त्यांना मान्य होतं. स्मरण देवाचे करा. अखंड नामस्मरित जावे नामस्मरणे पावावे समाधान हे त्यांना नक्कीच मान्य होतं. काय तो त्यांचा स्वभाव धर्मच होता. पण तरी देखील एका बाजूला घालून अकलेचा पवाड भावे ब्रह्मांडावरी जाण अशी जी त्यांची उर्मी होती त्यानुसार प्रयत्न वादामध्ये हे बसत ताबडतोबच तिथनं निघाले. आता सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या सर्व कर्तव्य हे सगळे पूर्ण झाले. ज्ञान पूर्ण झालं. रामाचं दर्शन झालेलं आहे आणि पूर्णपणाने रामदास आज समाजासाठी कृष्णासाठी येण्याची त्यांची प्रेरणा रामाने त्यांना दिली हे अगदी स्वच्छ आहे. याचं कारण जालन्यामध्ये तिथं दक्षिण जालन्यामध्ये ते जामगाव आहे तिथं त्यांचा जन्म झाला. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिकला तिथं त्यांचं टाकळीला तिथं तपाचरण आहे. या दोन ठिकाणी जर एखादी व्यक्ती कार्य करणार असेल तर जन्माच्या ठिकाणी करेल किंवा ज्या ठिकाणी तपसाधना ओळखी वगैरे झाल्या तिथं करेल. ते सगळं सोडून
दक्षिणेमध्ये येण्याचं काही देखील कारण नव्हतं. तिथं त्यांना कोणी ओळखत नव्हतं, पण त्याच ठिकाणी मी काम करणार आहे असं जे त्यांना प्रेरणा होती, ते कारण त्या ठिकाणी शहाजीराजे मसूरला त्यांचं, तो मसूर हे त्यांच्या ताब्यात होतं, तिथं त्यांचा कोटामध्ये त्यांचं ठाणं होतं. त्यामुळे मसूरला त्यांनी पहिला रामनवमीचा उत्सव केला आणि तो रामनवमीचा उत्सव केला. त्यावेळेला त्यांना माहित की इथे जे जे करून त्यांचे सगळं शहाजी राजांच्याकडे जाईल. शहाजी राजांना शिवाजी महाराजांना ते घेऊन कर्नाटकामध्ये ज्या वेळेला गेलेले होते जिजाबाई शिवाजी महाराज, थोड्या दिवसामध्ये त्यांना शंकराचा दृष्टांत असं झाला की या मुलाला तुझ्याजवळ ठेवू नकोस. आणि म्हणून बाबा शिवाजी, जिजाबाई आणि दादाजी कोंडदेव यांना पुण्यामध्ये पाठवलं. एवढंच नव्हे तर मावळातल्या 36 गावांची पोट जहागिरी त्यांना दिली. विश्वास कर्तबगार अशा प्रकारचे मंत्री दिले. पंतप्रधान म्हणजे शामराव गणगट पेशवे हे त्यांच्या राज्याचे पंतप्रधान म्हणून दिले. सोनोपंत डबे, रघुनाथ पंत गोकील, नेताजी पालकर, रघुनाथ पंत कोरडे, माणकोजी सरनोबत हे सगळे जण त्यांना ज्या वेळेला त्यांनी दिले तेव्हा एक प्रकारे राज्यच दिलं. इतकंच नव्हे तर त्या राज्याच्यासाठी म्हणून राजमुद्रा लागते. ती राजमुद्रा सुद्धा प्रतिभचंद्र रेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाहासुनो शिवस्यैस्या मुद्रा भद्राय राजते अशा प्रकारची राजमुद्रा करून दिली. त्याच्यावरून असं लक्षात येतं की त्यांनी एका बाजूला कर्नाटकामध्ये आपला मोठा मुलगा संभाजी, महाराष्ट्रामध्ये शिवाजी, या दोन्ही जहागिरी विजापूर पासून दूर आहेत आणि एकमेकांपासून पण दूर. उद्या जर का याच्यापैकी कुणी जरी का स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले तर कुठलाही मोगल किंवा आदिलशाह यांच्या पाठीमागे लागला तर दुसरा पण बंड वरून उठेल आणि ते दोघंही मिळून यांना सळोकापळो करून ठेवतील. अशा रीतीने स्वतःच स्वराज्य स्थापण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं ते मुलांच्याकडनं करता येईल अशी तजवीज करून ठेवली शहाजी. त्यावेळेला आदिलशहाच्या दरबारामध्ये शिवाजी महाराजांचं लग्न दादाजी कोंडदेवाने केलं. त्याचप्रमाणे हे काय कोरकळलं झालं लग्नाचं, आमच्या इथं लग्न करा म्हणून आदिलशाही मुद्दामून बोलून घेऊन तिथं मोठं भव्य असं दुसरं लग्न केलं. त्यावेळेला 11 वर्षाचे होते आणि ईदच्या वेळेला बादशाला कुर्निसाद करायला त्यांनी नकार दिला. त्यावेळेला फार अडचणीची परिस्थिती निर्माण झाली. दरबारात बादशाला कुर्निसाद करत नाही हा मुलगा आणि का नाही. बादशाने हसून ते नेलं, परंतु कोणीतरी विचारलं का बरं तू मुजरा करत नाही. त्यावेळेला फार अडचण होईल असं शहाजी राजांना वाटलं. याचं कारण की मला वाचा आवडत नाही वगैरे असं काही म्हणलं तर खूपच पंचायत होणार. त्यावेळेस त्या छोट्या मुलाने असं सांगितलं, जसे आमचे पिताजी तसेच हजरत, आम्ही पिताजींना पुढे कुर्निसाद करतो तसंच आम्ही यांना मानतो म्हणून यांना करत नाही. ते उत्तर त्या लहान मुलाच्या डोक्यात येणं जन्मापासून राजकारण आहे. आणि मग त्याच्यानंतर मग पुढे काहीच कुणाला काही शब्द कुठे नाही, कारण की इतकं मोठे पण दिलेलं आहे. त्याद्वारे ह्या माझ्या मुलाला फाटीकाठी काय मारलेली पाहिलं की डोक्यामध्ये त्याच्या हात जाते असं शहाजी राजांनी सांगितल्यामुळे राजरस्त्यावरील फाटकांची सगळी दुकानं बंद केलेली होती. त्याच्यात एक फाटी त्या गाईला मारत असताना पाहिल्यानंतर यांनी त्याचं डोकं उडवलं. त्याच्या बायकोला जन्मभर आयात पैसे मिळतील अशी बादशाला व्यवस्था करायला. पण एकूणच त्यांना असं लक्षात आलं की याला जवळ ठेवण्यामध्ये अर्थ नाही, हा सारखा आपल्याला अडचणीमध्ये आणेल आणि तर त्याला पाठवून दिलं. पण ते पाठवून दिलं जवळजवळ सत्ता निर्माण करून पाठवून दिलं. शिवाजी महाराजांनी पण ते ओळखलं की हे सगळे लोक आपल्या वडिलांना काही झालं तरी धक्का लावणार नाही, त्रास देणार नाही, कारण की इतकं सामर्थ्य त्यांचं आहे. तर आपण आता इकडे काहीतरी गडबड केली तर आपल्याकडे ते दुर्लक्ष करतील असा विचार करून
रोहिणेश्वरावरती शपथ घेऊन ताबडतोब तोरणा किल्ला गेले आणि त्याच्यानंतर एकामागून एक किल्ले ते घेतच सुटले. आणि हे करणं ज्यावेळेस जसं राजकारण उपजत होतं तसं हे सगळं राज्य व्हावं हे स्त्रींची इच्छा हे पण उपजतच होत. अशा प्रकाराने त्यांचं काम स्वराज्य वाढवण्याचं चाललं होतं. एका बाजूला समर्थांचं चाललेलं होतं. मारुती स्थापन करत होते, सगळीकडे मठ स्थापन करत होते. मोठ्या वेगाने जसं स्वराज्य संस्थेपर्यंत चाललं होतं तसंच समर्थांचं चाफळ, शिरगाव, मठ, शहापूर या सगळीकडे मारुतीची स्थापना केलेली होती. 11 मारुती स्थापन केले होते की जे विशेष. या मारुतीच्या मध्ये 2 भाग असायचे. एक म्हणजे ते दास मारुती असायचे, नमस्कार रामाच्या समोर असतील त्यावेळेस ते दास मारुती असायचे. ज्यावेळेला एकटा असेल त्यावेळेला कसाही असला तरी हात उगारलेला आणि एका पायाखाली राक्षस तुडवलेला असाच भाग. वीर मारुती किंवा प्रताप मारुती असं त्यांना म्हणायचं. समर्थांचा असा विश्वास होता की अगदी झालेला आहे आता हा देव उठणारच आणि त्याच्यासाठी आपल्याला तयारी करायला पाहिजे. सगळे शिष्य त्यावेळेपर्यंत लाभले होते. उद्धव होता, कल्याण, दत्तात्रय, दिवाकर, अनेक लोकांच्या मध्ये त्यांचं काम सुरू झालेलं होतं. शहापूर, मसूर, चाफळ, शिंगणवाडी, माझगाव, उमरज, बत्ती, शिराळे, पारगाव, मालकडे हे सगळे मारुती कुठं बघितले तर तुमच्या असं लक्षात की ज्या ठिकाणी मुख्य राजकीय घटना नंतरच्या घडल्या त्याच्या बरोबर बेचक्यात हे मारुती निर्माण झालेले. सगळे मठ तशाच प्रकारचे निर्माण झालेले आहेत वाई कराडच्या खालच्या बाजूला. आणि त्यांना असं लक्षात की नुसतं असं करून उपयोग नाहीये की याच्यासाठी म्हणून तरुणांचं सहकार्य पाहिजे आणि तरुणांच्या वरतीच मेहनत केला पाहिजे. थोडक्यात म्हणजे समर्थांची शिकवण अशी होती की एखाद्या गावामध्ये शिकवण दिली तर तिथली पोरं उद्या दुसऱ्या गावातल्या लोकांना शिकवतील. म्हणून तरुणांना प्रबोधन करून तरुण प्रबोधन करू शकतील अशा प्रकारची समर्थांना प्रेरणा होती. तसंच त्यांनी काम केलं. मॅनेजमेंटचं त्यांना उपजतच होतं. एकच प्रसंग त्यांच्या मॅनेजमेंटचा सांगतो की लहानपणी राणूबाईंनी घरामध्ये, आता हा पोरगा सारखा बाहेर असायचा आणि राणूबाईंनी म्हटलं की उद्या घरामध्ये काही कार्य आहे, अशा परिस्थितीमध्ये घरामध्ये काहीतरी करायचं जे असं धार्मिक कृत्य त्याच्यासाठी ताक पाहिजे. काही घरात ताक नाही पण तुला सांगून काय उपयोग असं म्हटल्यानंतर हा मुलगा तो सरळ कुंभारवाड्यामध्ये गेला. ते गावाचं कुलकर्णी पण त्यांच्याकडे होतं. कुंभारवाड्यामध्ये गेला आणि म्हटलं की 11 गाडगी पाहिजे मोठी. 11 गाडगी कशाला पाहिजेत असं विचारलं नाही, कारण की कुलकर्णीच्या घरातला मुलगा आलेला आहे तो सांगतो 11 गाडगी पाहिजे. त्यामुळे तो कुंभार नाही कशाला म्हणेल आणि या घरांच्या मध्ये पोहोचून द्या म्हणून त्या घरांच्या मध्ये 11 घरांच्या मध्ये 11 गाडगी पोहोचवली. त्यांना सांगितलं उद्या सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी घरात ताक आलं पाहिजे असं सांगितलेलं आहे. आता नवीन गाडगी कुणीतरी देतंय आणि ताक मागितलं म्हणजे घरातल्याच लोकांनी सांगितलं असलं पाहिजे असं त्या लोकांना वाटलं. आणि सगळ्यांनी मिळून सूर्योदयाच्या पूर्वी घरामध्ये 11 गाडगी ताक आलेलं होतं. दुसऱ्या दिवशी त्यांनी पाहिलं आहे नाही त्यावेळेला ताक घरामध्ये आहे. असे मॅनेजमेंट ही समर्थांची इतकी अप्रतिम असायची आणि त्यांना असं वाटत होतं की हे सगळं जर का करायचं झालं तर त्याच्यासाठी म्हणून या तरुणांना तशी धरलं पाहिजे. पहिल्यांदा त्यांच्यावरती बलसंवर्धन त्यांनी करावं अशा प्रकारच्या प्रेरणा दिल्या पाहिजे. पण ह्याच्यासाठी रामानं सहाय्यभूत व्हायला पाहिजे. सतत ते चिंतनात असतं श्रीराम 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 हरिओम हरिओम हरि. अरे पोरांनो, काय हवंय तुम्हाला? असं वेळ लागल्यासारखं काय उभे राहता? होय, खरंच बुवा आम्हाला तुम्ही येडच लागलाय.
सांगतो ते घेऊन घ्या. काय हो? टिकाव घमेला आहे थापी. मी आणतो. माझ्याकडे 2 आहे ती. माझ्याकडे 4. आपल्याकडे नाही बघाय. नसू दे. टिकाव घमेल घमेल जे काय असेल ते घेऊन ये. नाही पण घमेला काय? ठीक आहे. उद्या या येताना माती आणि गाईचं शेण आणा 10-20 पाट्या. नाम्या तू घमेला घेऊन ये रे उद्या. होय. पण बुवा इतक्या शेणाचं करणार काय? मारुती करूया. शेणाचं मारती. हो पाणी पडलं तर विरघळून जातं. नाही जाणार. बघा तर कसा दगडासारखा टणक होतो ते. मारुती तर मारुती बुवाचा डोळा दरम्यान पण बुवा मारतीची पहिली पूजा काय करणार? बर बाबा तू कर. ए धन्या तू बांधणार सोडा. तुझा बांधणार करायच्या असत्या. बुवा बाबा हेच करतील तुझा. अरे पोरांनो, पूजा महत्वाची. ती खुली करायची याला महत्व नसतं. आपण सारेच मिळून करूया. काय काय आणणार पूजेला? या शेतात बोलत ना गडवावर दूध घेऊन येतो. ना राणा तिचा बरा होतो. त्या 10-20 भाकऱ्या करकेत आपल्या म्हातारीकडे. वा वा. अरे तुम्ही नुसतं नैवेद्य आणि प्रसादातच बोलताय. मग काय लागतंय? अरे या तुझ्या वरती नाही कधी उकू लागत्या हळद लागत्या बदलवर तुपाची तुटी फुलं आणि काय बी असत्या कानाजवळ गाड असत्या त्याचा वाटतो काळजी होत नाही तर कानाला गड लागते. अरे बाळांनो, पूजेला यातलं काही सुद्धा लागत नाही बरं. आणि मग काय लागतं? तुम्ही नुसतं सांगा बुवा आम्ही कुठून बी आलो. अरे पूजेला लागतो तो भाव, मनातली तळमळ आणि देवावरचा अखंड विश्वास. बाळांनो, हे सारच तुमच्या जवळ आहे. आमच्या पैसे काय? होय. मग दिसत कसं नाही? अरे आपल्यावरती आपली आई माया करते ती दिसते का? नाही. पण प्रेमाने ती आपल्या जवळ आहे असं आपल्याला वाटतं ना. होय. यालाच भाव म्हणतात. आणि जिथं भाव असतो तिथंच देव असतो. आपल्याजवळ येणाऱ्या साऱ्यांचीच तो आई आणि माया करतो. एकदा बघितलं पाहिजे आधी. म्हणून तर मारुतीची मूर्ती करायची. त्यात देव पाहायचा. तो तर देव आहे पण तो रामाकडेही येणार. उद्या रानात येताना बाबळीच्या खोडाचा डिंकही आणा. मग बघा मारुती कसा बनतोय ठणठणीत. आणू बुवा आणू. अरे बुवा सांगतोय हा, म्हणजे नक्कीच ज्ञानाचं असणार. हा आणू बुवा आणू. एक चल रे, जय जय चल रे. रघुवीर समर्थ. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. या पाटील या. आली का सगळी मुलं? फार सोप्यासनी उठून आणला. वरच्या वाडीची 2 आणि खालच्या वाडीची 2 मिळाल्या. या रे पोरांनो या. जय जय रघुवीर समर्थ. छान बसा. आज हनुमान जयंती. बलभीमाचा जन्मदिन. अंजनी मातेच्या उदरी हा ईश्वरी अंश जन्मला. हा प्रत्यक्ष मरुत्पुत्र ज्यानं उगवत्या सूर्याच्या लाल भडक बिंबाला कंटाळण्यासाठी आकाशात झेप घेतली. हा दैत्यांचा काळ याला अनेक दानवांना लोळवलं. भीमरूपातील याच्या दर्शनानं दूर प्रेम संबंध सारे रोग साऱ्या व्याधींचा नाश होतो. अशा या महाप्रतापी वीराचा आज जन्मोत्सव. आजपासून एक संकल्प करायचा.
शक्तीची उपासना, बलाची उपासना आणि त्या उपासनेसाठी या महाबली पुण्यश्री लोकनाथ प्रबंधन बलभीमाचा आदर्श समोर हवा. त्याच्या आरतीचा गजर अखंड जागता ठेवायला हवा आहे. तुम्हाला आरती शिकवणे मारुतीरायाची, चला उठा, आपण सगळे मिळून मारुतीरायाची आरती करूया. सत्राणे उज्जाणे वृंदावनी, चैतन्य धुमंडळ सिंधुगण गणपती, कटाक्षे ब्रह्मांड धागे त्रिभुवनी, शिवानंद चित्रांतर साकारावनी, जय देव जय देव जय देव माता, तुमची प्रतापे काशी तुकाता, जय देव जय देव तुमची पाताळे तुझापती गंगा, हराळी उत्तरे गरवाणी लागेल, हराळी मनोरम सुंदर मुक्षेल, राही रामादासा शक्ती लागोस, जय देव जय देव जय जय हनुमंता, तुमची प्रतापे काशी तुकाता, जय देव जय देव. मारुतीरायाची आणखी एक आरती आपल्याला माहिती आहे ना, ती पण म्हणूया. कोटीच्या कोटी गगनी उडाला, असा चंचल कोणाच्या घेऊन आला, आला गेला आला कामा भोवताला, मानकटाच्या खालावून गेला, जय देव जय देव जय जय बलभीमा, आरती गोपाळू सुंदर गुणधीमा, जय देव जय देव सुंदर वरदे दुंबर परवरदे सेना, जगत चैतात्यासी करुणारी सेना, गणपती कीचे ते मध्ये वसेना, सात म्हणे डोळे लोकांची ताना, जय देव जय देव जय जय बलभीमा, आरती गोपाळू सुंदर गुणधीमा, जय देव जय देव. पवन सुत हनुमान की जय, रंगबली की जय. या मारुतीरायासारखं बलशाली व्हायचं असेल तर दररोज सूर्यनमस्कार करायचे. जो दररोज सूर्यनमस्कार घालतो त्याचं मागचं हजारो वर्षांचं दारिद्र्य नाहीसं होतं. त्याचा आकारे मृत्यू कधीही संभवत नाही. या सूर्यदेवतेच्या तीर्थानं सारे रोग व्याधी दूर पळून जातात. तर मग काय हवं? काय करू सांगा? आज मुहूर्त तुम्हाला सूर्यनमस्कार शिकवले होते तेच जास्त समर्थपणे कसे घालायचे हे आज प्रथम सामर्थ्य वाढलं. मी नमस्काराची प्रत्येक पायरी समजावून देतो. मी करून दाखवतो त्याप्रमाणे करा. राणू, तू नमस्कार शिकून घे आणि दररोज इतरांच्याकडून त्याप्रमाणे करून घे. पण बुवा तुमच्या बिगर मजा नाही. राणू, राणू हे मजा नाही, ही उपासना, बलोपासना ही असेल. अरे मला इतर गावातल्या मुलांना सुद्धा जागा करायला नको का? त्यांना उठवायला नको का? का सोडून देऊ सगळी कामं? बरोबर. नाही बुवा नाही. तुमच्या कामाच्या आड येण्याचं पाव आम्ही कधीही करणार नाही. तुम्हाला नमस्कार शिकवले होते, त्याचे मंत्रही पाठ करायला सांगितले होते. म्हणा तर मग. ओम मित्राय नमः, ओम रवये नमः, ओम सूर्याय नमः. पुरे पुरे. आता मंत्र म्हणून झाला नमस्कार. पहिल्यांदा जसे शिकवले होते तसे, मग जास्त समर्थपणे कसे घालायचे ते बघू. ओम मित्राय नमः. जय जय रघुवीर समर्थ. माते, तू आदिमाया, असुर मर्दिनी, दैत्य विनाशिनी, 8 हातात शस्त्र घेतलेली महिषासुर नाशिनी, प्रभू रामांचीही तू वरद आहे. आज नुसत्या अकराळ विकराळ मुद्रांनी आपल्या मूळ पीठावर बसून राहिलेस माते. का घेत नाही झेप आपल्या व्याघ्रावर?
कुणीतरी त्याला प्रेरणा द्यायला हवी स्वधर्म संस्थापनेची. मागे पुराणकाली असुरांचा वध करून तू भूमी निर्भय केलीस, सज्जनांना अभय दिलंस, राजांची कुलस्वामिनी झालीस. तुझ्या या तेज कुळाचा अंश असलेला राजा का निर्माण करीत नाही सका? पुराणात तुझ्या शौर्याला खूप ऐकले आहे, पण ते सार ऐकीव पिढ्यानपिढ्यांनी सांगितलेला तुझा महिमान आता प्रत्यक्ष रोकडं स्वरूप दाखव माते. या आसुरी शक्तींचा नायनाट करण्यासाठी, त्यांचा विनाश करण्यासाठी स्वकीय राजाला बळ दे. आणि आमच्या देखील हे घडलं तर भविष्य काळाला तुझा महिमा आम्ही आत्मविश्वासाने सांगतो. दुष्ट संहारणे मागे ऐसे उदंड ऐकितो, परंतु रोकडे काही मूळ सामर्थ्य दाखल. क्षमावे तुझा माते, इच्छा पूर्ण जिथे करी, तुझा तू वाढवी राजा शीघ्र आम्हाने देखता. आई भवानी तुझ्या कृपेने तारी भक्ताना, आई भवानी तुझ्या कृपेने तारी भक्ताना, आगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाना, आगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाना. आई कृपा करी माझ्या बरी गाजवली तोरात सारी, आई कृपा करी माझ्या बरी गाजवली तोरात सारी. आज गोंधळाला मंडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मंडला गवळे गोंधळाला ये, गोंधळ मंडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मंडला गवळे गोंधळाला ये. राजे, आम्ही माऊलीची बालक, आमच्या पायी वाकून मज पामराला हिसकोपून कशा चालवणारी माऊली, आमचा उमळा तिने सांगितलेल्या करुणे, दुष्टांचा दुष्टपणा जावा हे आमचं स्वप्न. आपण राजे दुष्टांचं निर्धारण करायला, गो ब्राह्मण आणि मंदिर यांचं संरक्षण करायला, राजदंडाबरोबर धर्मदंडाची प्रतिष्ठा वाढवायला हवी. त्यासाठी आम्ही पंढरीनाथाचा धावा करणारे आपल्याला काय सांगणार? इथे यवनांनी निर्माण केलेल्या भीषण परिस्थितीत ज्यांनी पांडुरंगाला विचारलं, देवा कटीवर हात ठेवून का उभा आहेस, तुझे चापवान कुठे गेले? ते रामदास कृष्णेच्या काठी लोक जागरण करीत आहेत. रामाच्या भक्ती बरोबर जय जय रघुवीर समर्थ म्हणत रामाच्या पराक्रमाचा, त्याच्या सामर्थ्याचा जयघोष करीत आहे. त्यांच्या हातीचा धर्मदंड आपल्या हातीच्या राजदंडाला मिळाला तर या मराठी देशी आपल्या करवी रामराज्य उभं राहील. आज सामर्थ्याबरोबर समर्थांची गरज आहे. कोण हे समर्थन? रामदास स्वामी. रयत त्यांना समर्थ म्हणून संबोधित केले. 12 वर्षाची कठोर तपश्चर्या आणि अवघ्या भारत वर्षाचा आसेतू हिमाचल पदभ्रमण करून ते आता कृष्णा किनारी आले आहेत. चाफळ येथे रामरायाची प्रतिष्ठापना करून लोक जागरण करीत आहेत. शिथिल समाजावर कुंकर घालून लोकांना जाग करण्याचा अखंड प्रयत्न करीत आहेत. हो, आम्ही लहान असताना आम्हाला आबासाहेबांनी नाशिक क्षेत्रानजीकच्या रामदास नावाच्या तेजस्वी रामभक्ताविषयी सांगितल्याचं आता स्मरतंय. खुद्द आबासाहेबांनी त्यांनी सांगितलं होतं की परसत्तेची चाकरी करणं म्हणजे जिवंतपणी भरून राहण्यासारखं. ते या कांती आले तर त्यांची अवश्य भेट घेण्याचा
नाशिक जवळच्या टाकेत शेतकरी कठोर साधना केलेली, परसत्तेनं पेळलेल्या जनतेच्या स्वातंत्र्यासाठी झपाटलेले, निद्रिस्त मनांना साकारून सगळ्यांना जागा करण्याचा खटाटोप करीत असलेले. आपली आणि त्यांची भेट म्हणजे रामराज्याची पहाट. जनतेवर आपण दया करीतच आहात. दया करणं हे आपलं साधू संतांचं काम. मी दया तर काय करणार? दयाचे नाम भूतांचे पाठ आणि तर निर्दयान कंटकांचे. कंटकांचं म्हणजे समाजाला उपद्रव देणार. या अशा कंटकांचं निर्दान कळणं म्हणजे सज्जनावर एक प्रकारची केलेली दयाच आहे. आणि ती दया आपण करतो. आध्यात्माच्या अधिष्ठानावर हे कार्य अधिक पक्वकर आहे. स्वतःचं कल्याण आणि आपल्या हातून होणार असणारं देवकार्य या दोन्हीसाठी शिवसमर्थ योग यायला हवा. महाराज, त्यासाठी आपले आशीर्वाद असावे. राजे, शिवशंकराचा, रामाचा, तुळजा भवानीचा, पांडुरंगाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. त्यातच आम्हा विष्णुदासांचा आज्ञा असा. बाण बाण संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज हे एकाच काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अवतरावेत हे केवढं तरी मोठं भाग्य. त्यातनं ते परस्परांशी प्रेमाने संबंधित होते हे त्याच्या पलीकडचं भाग्य. समर्थांनी त्यांच्या काव्यामध्ये तुकाराम महाराजांचा उल्लेख केलेला आहे. अनन्याचे पाळी लळे पायी भिकावडी रुळे, महामंगलाचे प्रेमे रणछोडी येणे रामे, तारी तुकयाचे पुस्तक देव ब्रह्मांड नायक, कृष्णातिरी हाक मारी दासा भेटी द्या अंतरी. म्हणून ते भेट मागता आहे की तुकाराम महाराजांची भेट घडावी. एका बाजूला तुकाराम महाराजांनी समर्थांवर काव्य केलेलं आहे. जन्मून या ब्रह्मकुळी जेणे माय धन्य केली, रामनामाचा हा डंका गाजविला तिने लोक, ज्याची बकरी पता पडे कळी काळाची दाख, रामदासाच्या पादुका नित्य नेमे वंदी तुका. अशा रीतीने त्यांचं परस्पर प्रेम तर होतच, पण त्याचबरोबर शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांनी स्वच्छपणाने सांगितलं की ज्या स्वभाव धर्माचा मी यांचे माझं काम चाललेलं आहे ते तुझ्या कार्याच्यासाठी म्हणून उपयोगी नाही, तुला रामदासांच्याकडे जायला आहे. राजा छत्रपती ऐकावे वचन, रामदासी ध्यान लावी पैकी. रामदास स्वामी सज्जन सोयरा, त्याचे तन मन अर्पी बाबा. मारुती अवतार स्वामी प्रगटला, उपदेश केला तुझ लागे. सद्गुरु श्रीराम दासाचे भूषण, तेथे खाली मन चढू नको. आत्मारामी मन ठेवून या राहे, रामदास पाहे आपणची. त्याच्यावरती तुकाराम महाराजांनी समर्थ काय सांगतील तुला तर आत्मारामाच्या ठिकाणी मन लावून राहा. आणि खरोखरी समर्थाने आत्माराम उपासना तेडे पावीचे निरंजना निस्संदेह अनुमान आठावाचे नाही, याकडे आत्माराम उपासना. आणि त्याचं म्हटलं की रामदास तू स्वतःच होशील, हळूहळू त्याच्याशी एकरूप होऊन जाशील. ही गोष्ट व्हायची तेव्हा होईल, परंतु शिवाजी महाराजांना एक मोठं स्फुरण आलं की समर्थांना भेटलंच पाहिजे. याचं कारण शिवाजी महाराज त्यावेळेला त्रासामध्ये होते. आदिलशहाने मोठ्या कपटाने फाजल खान आणि अफजल खान यांना त्यांच्या बरोबर काही काळ राहून घेऊन कैद करून घेतलं होतं. आणि त्या कैद करण्यामध्ये हा जो बाजी घोरपडे होता त्याचा प्रमुख हात होता. आणि त्याला विजापूरला आणता आणताच तो
खासदार होता तो मरण पावला आणि मग मुस्तफा खान मरण पावला आणि मग त्याच्यानंतर ताबडतोब हे सगळं सत्ता त्यांना तिकडे देण्याची ही अफजल खानाकडे. अशा वेळेला पुढे काय होणार याच्या बाबतीमध्ये अडचण निर्माण झालेलीच आहे. कारण की इकडे संभाजीराजे कर्नाटकामध्ये, शिवाजी इकडे महाराष्ट्रामध्ये दोघे आपलं राज्य वाढवत होते आणि त्यांच्यावरती याने अंकुश ठेवण्यासाठी दोघांच्यावरती सैन्य पाठवले, दोन वेगळे वेगळे सेनापती पाठवून आणि त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण या दोन्ही मुलांनी त्या सैन्यांचा पराभव केला. इकडे शिवाजी महाराजांनी फतेखानाचा पराभव केला पण भुसेखानाला ठार झाला. त्यामुळे बादशाहचा डाव पूर्णपणे यशस्वी नाही झाला. हे शहाजी राजांना कैद करायचं आणि सगळी वतनं पण आपण हडप करायची. हे सगळं होत असताना शहाजी राजा तर बादशाहच्या ताब्यामध्ये आहे, आदिलशहाच्या, आणि दोन पर्याय आहेत. त्या पर्यायापैकी एक पर्याय असा आहे की शहाजी राजांना सोडवण्याचा प्रयत्न विजापूरवरती हल्ला करायचा, सरळ जाऊन आणि त्याच्यातच त्यांना सोडून घ्यायचं. पण तो मार्ग धोक्याचा होता. याचं कारण की बादशाह कप्तानी त्यांना जसं पकडून आणलं तसं ठार पण मारू शकत. दुसरा जो काही मार्ग होता तो अजून एक राजकारणी डाव शिवाजी महाराजांनी खेळला आणि त्यावेळेला त्यांनी दिल्लीला मुघलांना असं कळवलं. म्हणजे त्यांचा शहाजहानचा जो मुलगा दारा महाराष्ट्राच्या जवळ गुजरातीमध्ये होता, त्यावेळेस त्याला असं कळवलं की मी तुमची चाकरी करायला तयार आहे, पण या आदिलशहाने आमच्या वडिलांना दग्याने कैद केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही जर का त्यांना सरळ कराल तर मी तुमची चाकरी करतो, असं पत्र लिहिलं. आणि ते पत्र थोडंसं लोकांना कळेल अशा प्रकाराने कुठून लिहिलं. त्यामुळे आदिलशहाला आता पेच पडला की जर का मुघलांच्या सेवा जर का खाली आल्या तर आपली काही आदिलशाही टिकेलच असं सांगता येत नाही. त्यापेक्षा सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे शहाजीला सोडून देणे. आणि हे राजकारण शिवाजी महाराजांनी वयाच्या 18व्या वर्षी केलं. पण त्यावेळेला ते चिंतेत असे होते की आता विजापूरवरती हमला करायचा का. व त्याच्यामध्ये बादशाहने असं वाटलं की मी तुम्हाला सोडून देतो, परंतु जो कोंढाणा किल्ला म्हणजे पुढे सिंहगड तो जो घेतलेला आहे आणि इकडे बंगलोरचा किल्ला घेतलेला आहे, हे दोन्ही किल्ले परत केले. त्यावेळेला महाराजांच्या अतिशय जीवावर आलं. किल्ला देण्याच्या पेक्षा त्यांच्यावरती हल्ला करून आपण शहाजीला सोडवावं आपल्या वडिलांना असं त्यांना वाटत होतं. मोठा ताण. आणि त्याच वेळेला ते समर्थांच्या भेटीच्यासाठी म्हणून तळमळत होते. एक तर तुकाराम महाराजांनी प्रेरणा दिली होती आणि या गोष्टीवरती समर्थ मार्गदर्शन करू शकतील असं त्यांना वाटत होतं. हे सगळं जे मार्गदर्शन समर्थ करतील असं वाटत होतं. त्यावेळेला समर्थांचा मागोवा घेत शिवाजी राजे सगळीकडे त्यांनी आपले लोक पाठवले होते, पण ते समर्थक मिळाले नाही. अगदी त्या हेडवाकच्या गळीमध्ये सुद्धा या पाटणच्या कोकणातल्या पाटणच्या वरती तिथं ती गळ आहे, या आड बाजूला सुद्धा तिथं ते गेले, परंतु ते काही मिळालं. त्यावेळेला समर्थ खाली तंजावरकडे गेलेले आहेत एवढंच त्यांना कळलं. समर्थ हे गेले त्यावेळेला काय झालेलं होतं आणि कशासाठी गेले तर त्या ठिकाणी जे मराठी सरदार आदिलशहाच्या चाकरीमध्ये होते आणि ज्यांनी मिळून शहाजी राजांना पकडून दिलं होतं त्या सरदारांना भेटायला गेले होते. त्यांच्यापैकी कित्येकावरती समर्थांचा मोठा प्रभाव पडला. त्याच्या काही जणांनी नंतर त्याचा अनुग्रह घेतला. समर्थांना ते गुरुतुल्य मानतच होते. त्यामुळे त्यांचं म्हणणं त्यांना डावलणं शक्य नव्हतं. त्यामुळे समर्थांना हे माहिती होतं की कुठल्या तरी कारणाने जर का आदिलशहाने शहाजी राजांना सोडायचे अशी वेळ राजकारणात आणता आली
तर हे मराठी सरदार त्याच्यामध्ये आडवे येतील आणि तो सोडून देणार नाही. तर त्यांनी असं ठरवावं की जर का शहाजीला आदिलशहाने सोडून दिलं तर आम्ही मध्ये पडणार नाही, आम्ही असं म्हणणार नाही की त्याला काही करा. एवढी कबुली घेऊन ते परत आले आणि तेव्हापर्यंत हा जो काही दिल्लीचा जो राजकारणाचा फासा होता तो अंकुर पडायला. आणि ह्याच्या सगळ्यामध्ये निश्चितपणाने त्यांना असं लक्षात आलं की मसलत झाली. त्या लोकांनी जमिनी पण दिल्या चाफळच्या त्या देव मंदिराला. या विरोधी लोकांनी चाफळच्या राम मंदिराला जमिनी देखील इनाम दिल्या. म्हणजे आचार्य समर्थ काही जमिनी मिळवायला गेलेले नव्हते, ते मन मिळवायला गेलेले होते. ती मनं जर का मिळाली तर ते शहाजी राजांच्या मुक्ततेसाठी म्हणून आड येणार नाही. एवढी मसलत त्यांनी केली आणि ती सगळी मसलत करून ज्यावेळेला ते परत आले त्यावेळेला स्वाभाविकपणाने त्यांना त्यांचं काम झालेलं होतं. त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला समर्थांना भेटायची शिवाजी महाराजांना उत्सुकता लागलेली होती, उत्कंठा लागलेली होती. आणि त्याच वेळेला समर्थांनी एक पत्र पाठवून दिलं. त्या पत्रामध्ये त्यांनी असं स्वच्छपणाने म्हणून टाकलं होतं की राजकारण बहुत लाटले त्याने मत विभागले. आणि त्याच्याबरोबर म्हटलं धर्मसंस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे. धर्मसंस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे म्हणजे अरे तुमच्या वडिलांनी ही धर्मसंस्थापना केली, स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कोंडाण्यासारख्या एखाद्या गडासाठी म्हणून त्यांना तुम्ही त्या बादशाच्या ताब्यामध्ये ठेवून वेडोवाकडे राजकारण खेळत बसू नका. त्यांना पहिल्यांदा सोडण्याची आवश्यकता आहे. आणि हे जेव्हा शिवाजी महाराजांना कळलं की नाही आता आपण विजापूरवरती चाल करून जायचे नाही, बादशांना सोडवण्यासाठी कोंडाणा देऊन टाकायचा, आपण तो परत पाहिजे त्यावेळेला घेऊ. त्यावेळेला त्यांच्या मनावरचा ताण कमी झालेला होता आणि एकदम मोकळ्या मनामध्ये त्या 2-3 ओव्यांच्या मधला जो गर्भित अर्थ आहे तो समजून घेतल्यानंतर त्यांच्या मनावरचा ताणच निघून गेला. आणि मग इकडे समर्थ देखील वाट पाहतच होते शिवाजीची. आणि शिवाजी महाराज उत्कट भावना घेऊन निघाले. शोध केला पण मिळाले नव्हते तर आता काय करावं या विचारामध्ये थांबले होते. एका बाजूला ते जगदंब जगदंब म्हणत होते, दुसऱ्या बाजूला समर्थ श्रीराम 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 असं म्हणत त्यांची वाट पाहत होते. हरिओम. भाऊसाहेब, आज पहाटे स्वप्न पडलं. सपनी प्रभू रामचंद्र आले. आम्हास म्हणाले साफळ क्षेत्री येऊन त्वरित भेट घ्यावी. रामदासाच्या रूपानं आम्हीच तुमच्या पाठीशी उभे आहोत. त्यांची दृष्टी आमच्याही कानी पडली आहे. त्या पालखी पाठवून त्यांना गडावर बोलावं लागलं. रामदास स्वामी आम्हाला बोलू देतात. आम्हीच सुद्धा जायला हवं त्यांच्या भेटीला. तुकाराम महाराजांनी आमच्या हे खाली आणून दिली. त्यानंतर दोनदा आम्ही त्यांच्या भेटीचा प्रयत्न केला. स्वामींच्या मागे निर्वाकच्या घरीतही गेलो, पण ते खाली दक्षिणेला कावेरीच्या दिशेने गेले ऐसे वर्तमान कळले. एका आबासाहेबांचं हे विजापूर प्रकरण मार्गी लावलं. आदिलशहाच्या ऐन मोहल्ल्यात ते कैदेत असल्यासारखे आहे. ते एकदा सुखरूप कर्नाटकी पोहोचले की आम्ही स्वामींच्या भेटीला जाऊ असं म्हणत होतो. पण स्वामी दर्शनाची जोरदार प्रेरणा आहे. जगदंबेच्या मनी काय आहे कळत नाही. महाराज, कुणी रामदासी फळावर आले. राजाला भेटायचे म्हणतात, पण विचारित आहे काय करायचं म्हणून. त्यांना आत घेऊन या. की कोण असेल खरा?
पंतांना बोलवा. पंत, हे सारच जरा मोठ्यानं वाचा. आम्ही स्थिरचित्त होऊन ऐकतो. श्रीराम निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधार, अखंड स्थितीचा निर्धार, श्रीमंत योगी, परोपकाराची या राशी, उदंड घडती जयासी, दया गुणा महत्वासी, तुलना त्यांची. नरपती, भयपती, गजपती, गणपती, जळपती, भूपती, पुरंदर आणि आदी शक्ती पृष्ठभागी, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, हृदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा. तीर्थे क्षेत्रे मोडली, ब्राह्मणे स्थानभ्रष्ट झाली, सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म गेला. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा करिता. कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकासी धाक सुटला, कित्येकासी आश्रय झाला, शिवकल्याण राज. तुमचे देशी वास्तव्य केले, परंतु वर्तमान नाही घेतले. गुणांबंधे विस्मरण झाले, काय नेण. सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती, सांगणे काय दयाप्रती, धर्म स्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे. राजकारण उदंड दाटले, तेणे चित्त विभागले, प्रसंग नसता लिहिले, क्षमा केली. पंत, समर्थांनी आमच्या नेत्रीत झणझणीत अंजन घातलंय. आम्ही गणपती, गजपती, कीर्तिवंत, वरदवंत. आम्ही धीर, उदार, सुंदर, शूद. वर्षानुवर्ष कठोर तपस्साधना केलेला हा महामानव पाहत की प्रसंग नसताना लिहिलं त्याची क्षमा मागतो. आणि तीही कुणाजवळ? एका अभिमानी पोराजवळ. पंत, आत्ताच्या आता खासगीकडचे 10 स्टार तयार व्हा. आम्ही आता निघालो दिवाकरांबरोबर स्वामींच्या भेटीला. ते असतील तिथं जातो. पण महाराज, तूर्त हे करणं योग्य नाही. पन्हाळ्याकडची गुप्त बातमी घेऊन बहरजी निघाले आहे. पंत, तुमचा काय मजबूत असेल तर ती तुम्ही करा. स्वामींच्या पत्रातलं मर्म आम्हाला कळलं. विजापूरशी एक घडीला युद्ध मांडायचं नाही, त्यामुळे ताण काही राहिला नाही. आम्हाला त्वरित त्यांच्या पायी जायला महाराष्ट्र धर्म या शब्दानं आमच्या हृदयाला स्पर्श केला. वा, याचा अर्थ तुम्हाला सांगता येईल? महाराष्ट्र धर्म याचा अर्थ फार व्यापक आहे. माझ्यापेक्षा स्वामीच तो आपल्याला सांगतो. आपली आणि स्वामींची भेट तुरंत व्हावी हे श्रेयस्कर आहेच, पण आपण तातडीने राहता सत्तावारात आला तर आम्हालाही तयार राहतात. स्वामींना बंदी देत आहे. समर्थांना सर्व गोष्टी नेमक्या आणि सावधानपणे व्हायला हव्या असतात. आपल्या व्यवस्थांच्या बाबतीत आमचेकडून हलगर्जीपणा झालेला त्यांना चालणार आहे. आता सेवकाला आज्ञा व्हा. जय जय रघुवीर समर्थ. महाराज, आम्ही महाराष्ट्र धर्म केवढा अभिनव आणि व्यापक विचार. आज जर आम्ही यवनांविरुद्ध फळी उभी केली की परकीय सत्तेचं मानेवरचं दूध उगारून द्यायचं, एवढ्याच हेतू. आज या जोखडात माणसं जगत आहेत ती फक्त आजचा श्वास घेण्यासाठी. उद्याच्या स्वातंत्र्याची स्वप्न पाहणार नाही. आज एकही प्रांत असा उरला नाही जिथं उद्याच्या स्वातंत्र्यासाठी आजची आहुती दिली जाईल. आणि एखाद्याने ती द्यायचीच ठरवली तर जेथे पुन्हा पुन्हा आणि तो वणवा पुरेल ती राख. अवघ्या भरतखंडाच्या या राज्यावर कुंकण घालण्याचा एक नवा विचार करून
मर्म